25 वर्ष झाली होय, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वप्न हाती किती आले निघेले छातीची ढाल केली लेखणी धारदार अरे आवाज कुणाचा याचा उत्तर आपलंच सरकार हाती घेऊ मशाल रे बाप जाळू खुशाल रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला गोळी मला चाटून जाईल तो रक्त. त्याचा वापर करून मंडप न घालून देण्याचा जो त्यांनी प्रयत्न केलेला आहे, तरी पण या सगळ्या उन्हामध्ये शिवसैनिक उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी बसलाय. जीवांचा प्राण रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आला तर काही घोडत वाघरे अशी भक्ती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काही घोडत वाघरे अशी भक्ती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे ठाकरे. 25 वर्ष झाली होय, पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. या महाराष्ट्र खुशाल रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला
खाली उतरा खाली उतरा पत्रकारांसाठी बनवलेलं आहे इकडे कार्यकर्ते खाली पत्रकार सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहताय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी कर्जत नगरी सहर्ष स्वागत चालू आहे। आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत। उपस्थित झालेले सर्व कार्यकर्ते आपणास विनंती की खास करून उद्धव साहेबांची तुमच्यासाठी सूचना आहे। माझ्या उजव्या बाजूला जे लोक उपस्थित आहेत त्यांनी समोर यायचे, समोर या। मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय। आपण या ठिकाणी जाऊया। अर्थातच खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचं अधिकृत उमेदवार आदरणीय नितीनदादा सावंत यांना विनंती करेल की आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय। पहा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी नेतृत्व कसं असावं याची चुणूक नितीनदादांनी दाखवून दिलेली आहे। कारण त्यांनी सांगितलं की माझा मतदार राजा, खास करून सांगून दिलं साहेबांनी सुद्धा की जर माझा मतदार राजा रखरखत्या उन्हात माझ्यासाठी वाट पाहू शकतं तर त्याच मतदार राजासाठी मी सुद्धा उन्हात येऊन भाषण करणार। आणि तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हिंदवी स्वराज्य संस्थापक, अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे यांना या ठिकाणी मानाचा मुद्दा करतो। हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील या दोन्ही हुतात्म्यांना या ठिकाणी स्मरण करतो। आणि आज उद्धव साहेबांच्या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी आणि समोर बसलेली महाविकास आघाडी सर्वच मायबाप जनता यांना परत एकदा मानाचा जय महाराष्ट्र करतो। गेली 28 तारखेला आपण त्या ठिकाणी फॉर्म भरला आणि ते फॉर्म भरल्यानंतर गेले 10-15 दिवस आपण प्रत्येक गाव वाडी वस्तीवर गेलात, कधी ऊन बघितलं नाही आणि त्या ठिकाणी जाऊन नितीन सावंत उमेदवार नाही तर मी उमेदवार आहे असा प्रचार करून या ठिकाणी प्रत्येक घटकाला, प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारे प्रचारासाठी विनंती केली। ही लढाई नितीन सावंतची नाही, ही लढाई कर्जत कालापूरच्या प्रत्येक निष्ठावंत महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची लढाई आहे। मी नेहमीच तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो, नितीन सावंत या मतदारसंघाचा आमदार नाही होणार नाही, तर या मतदारसंघातली मायबाप जनता या मतदारसंघाचे आमदार होणार आहे। आणि आज 11 वाजल्यापासून साहेब 11 वाजल्यापासून मायबाप जनता त्या उन्हामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये आपली वाट त्या ठिकाणी बघते। साहेब हा मतदारसंघ तसा मुंबईपासून जवळ, तसा पुण्यापासूनही जवळ,
तसं आम्ही MMRDA झोनमध्ये, पण आजही मूलभूत सुविधांपासून आम्ही वंचित. फक्त आम्ही विकास केला, तुम्ही विकास फक्त शिशुभरणाचा केला. माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या ठिकाणी भेटलं काय? या ठिकाणी इथला रोजगार बदला, इथला युवक, आज प्रत्येक युवक नोकरीसाठी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मुंबई, पुण्याच्या ठिकाणी जातो. एवढी बाजूला मोठी MIDC आहे, पण आज माझ्या इथल्या युवकाला रोजगार नाही. आज या प्रचारामध्ये सर्वात जास्त युवक आहे, कारण त्या युवकांना एक आशा आहे की नितीन चव्हाण माझा भाऊ त्या ठिकाणी उद्या या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर तो आमदार होणार नाही तर मी आमदार होणार आहे, आणि मला माझ्या नोकरीचा विषय असेल तो कायमस्वरूपी संपेल. या ठिकाणी साहेब बरोबर माता भगिनी या ठिकाणी आहेत, बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरणाकडे ते आहेत. आज कालापूर सारख्या ठिकाणी एवढी मोठी MIDC आहे, पण माझ्या माता भगिनींच्या हाताला त्या ठिकाणी काम नाही. त्यांच्या हाताला काम देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. या ठिकाणी सर्वात मोठा जो प्रश्न असेल तो हॉस्पिटलचा प्रश्न आहे. आज कर्जत कालापूरमध्ये एकही मल्टीपाईज हॉस्पिटल नाही. या ठिकाणी माझे आदिवासी बांधव असेल, दलित बांधव असेल, सर्व प्रकारचे समाजाचे असतील, एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी असल्यामुळे एकतर त्यांना उल्हासनगर, कल्याण सारख्या ठिकाणी जायला लागतं, नाही तर वाशी, नाही तर पनवेल, नाही तर पुण्यासारख्या ठिकाणी लागतं. या ठिकाणी लाईट पाण्याचा प्रश्न तसाच आहे, रस्त्याचा प्रश्न तसाच आहे. याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे. आज माझ्याकडे एज्युकेशनसाठी आदिवासी समाज असेल, हा मुख्य प्रवाहापासून त्या ठिकाणी वंचित आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्जत असेल, कालापूर असेल, या दोन्ही ठिकाणी एक चांगलं APSC UPSC तयारी करणारं सेंटर झालं पाहिजे, जिथून माझा इथला युवक उद्या त्या ठिकाणी अधिकारी होईल. या ठिकाणी प्रश्न भरपूर आहेत. महाविकास आघाडीचा अजेंडा त्या ठिकाणी जाहीरनामा आलेला आहे. जुनी पेन्शन योजना असेल, लाडकी बहिणींसाठी 3000 रुपये असतील, प्रत्येक साठी महाविकास आघाडी प्रत्येक घटकाच्या बरोबर काम करत आहे. गेले 2.5 वर्ष साहेब तुम्ही वर्षा सोडून मातोश्रीकडे जात होता. माझ्या कर्जत कालापूरचा प्रत्येक शिवसैनिक असेल, महाविकासचा प्रत्येक कार्यकर्ता असेल, सर्वसामान्य महाराष्ट्र जनता असेल, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. आणि साहेब त्या दिवशी ठरवलं होतं की ज्या नितीन चव्हाण सर्वसामान्य कुटुंबातला एक शिक्षिकेचा मुलगा, त्या मुलाला वयाच्या 25व्या वर्षी या नगरपालिकेमध्ये नगरसेवक केलं. एकदा केलं संधी दिली नाही, दोनदा संधी दिली नाही, 3दा संधी त्या ठिकाणी दिली. कर्जतच्या मायबाप जनतेने 3दा सर्वात चांगल्या मताने त्या ठिकाणी मला काम करायची संधी दिली. साहेब ज्या दिवशी आपला पक्ष फुटला, या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण होतं, एक प्रकारची दादागिरी, आमच्या समोर कोणच नाही अशा प्रकारची दहशत या मतदारसंघामध्ये कहाणी होते आणि आजही आहे. ही दहशत येणाऱ्या 23 तारखेला मोडीत काढणारी मायबाप जनता आहे. या मायबाप जनतेने ठरवलंय, माझ्याकडे काही मोठी रसद नाही, माझ्याकडे काय आहे तर तुमच्यासारख्या सर्वसामान्याची ताकद आहे. नितीन चव्हाणच्या पाठी कोण आहे तर ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे. आज 11 वाजल्यापासून ही मायबाप जनता फक्त उद्धव साहेबांना विचारण्यासाठी आलेली आहे. साहेब या मतदारसंघातला प्रत्येक मायबाप जनता आपल्याकडे उद्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बघते, कारण प्रत्येकाने ठरवलंय त्याच सन्मानाने उद्धव साहेबांना परत त्या ठिकाणी बघायचंय. साहेब 2.5 वर्ष माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी महाविकासच्या प्रत्येक कार्यकर्त्याची फार कठीण होती. त्यांच्याकडे सत्ता होती, संपत्ती होती, दहशत होती, सर्व यंत्रणा त्यांच्याकडे होते. आपल्याकडे फक्त ही निष्ठावंताची लढाई होती. आणि निष्ठावाल्यांची लढाई, निष्ठावंत कधी विकला जात नाही, निष्ठावंत कधीच विकला जाणार नाही. घ्यायचं तुम्ही माझी कमवलेली 2.5 वर्ष आणि गेले 15 वर्षाची माझं कुटुंब आहे, हेच तुम्ही सर्व माझं कुटुंब आहात. आणि याच कुटुंबाच्या ताकदीने त्या ठिकाणी हे इलेक्शन लढवतोय. साहेब या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न, पण त्या प्रश्न तर आहेतच. फक्त काय सांगतात, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, फक्त दादागिरी दहशत. ही सगळी दादागिरी दहशत
ही कर्जत खालापूरची माय जनता कधीच सहन करणार नाही. प्रत्येकाच्या मनात गेले 2.5 वर्ष याच दिवसाची ते वाट बघत होते आणि तो दिवस 20 तारखेला उजाडलाय आणि 23 तारखेला महाविकास आघाडीचा आपल्या सर्वांचा जनतेच्या मनातला आमदार, या कर्जत खालापूरचा प्रत्येक घरातला आमदार. कारण कितीतरी ठिकाणी गेलो, वाडी वस्तीने माय माऊलींकडे गेलो, देवाच्या समोर घेऊन जायच्या, देवाच्या जवळ उभा करायला जायच्या आणि एकच देवाकडे विनंती करायचा की माझा सर्वसामान्य भाऊ, समोर 2 मोठे रसद पुरवणारे आणि एक सर्वसामान्य भाऊ, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा त्या ठिकाणी लढतोय तर ताकद दे. पण प्रत्येक घरात कुटुंबात कितीतरी डोळ्यात अश्रू बघितले आणि त्या दिवशी मला स्वतःला एक असं वाटलं की मी जे काय कमवलंय ते तुमच्यासारखी जी जनता, मायबाप जनता, तेच कमवले. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने एकच तुम्हाला प्रामाणिकपणे शब्द देईल, तुम्ही गेले 15 दिवस नितीन सावंतसाठी नाही तर आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तुम्हाला सगळ्यांना मायबाप जनतेला आमदार होण्यासाठी या नितीन सावंतसाठी प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती गेलात. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या वाडी वस्ती जाऊन त्या ठिकाणी विनंती केली. तुम्हाला एकच शब्द या ठिकाणी देईल की या मतदारसंघामध्ये 23 तारखेनंतर हा तुमचा भाऊ, हा तुमचा मुलगा 5 वर्ष तुमच्या सुखदुःखात तुमच्यापडी प्रामाणिकपणे ठाम राहील. आजही नितीन सावंतकडे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे आणि उद्याही 5 वर्षांनी जेव्हा पुढे त्यामध्ये काय असेल ते पण तुम्ही बघाल. कारण 15 वर्ष नगरसेवक होतो, 15 वर्षात काय कमवलं ते तुम्हाला सगळ्यांना या मायबाप जनतेला माहिती आहे. पण 15 वर्षात जे कमवलं ते तुमच्यासारखी मायबाप जनता आणि त्याचे आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले. या ठिकाणी साहेब सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येतात. पर्यटक येत असताना साहेब आपले पर्यटन मंत्री होते आदित्य साहेब, भरघोस निधी त्या ठिकाणी दिला. आज पेज नदी सारखी एक नदी या ठिकाणी आमच्याकडे आहे जी 24 तास नदी वाहते. पण ती नदी जर चिलार नदीला जोडली, नदी जोड प्रकल्प झाला तर माझ्या कितीतरी तिकडच्या शेतकरी बांधवांची शेती ओलिता खाली येईल. त्यासाठी आपल्याला काम करायला लागेल. या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांना पुढे जायचंय, बोलण्यासारखं भरपूर आहे. पण तुम्हाला शेवटचे 2च शब्द बोलतो, ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. 20 तारखेला त्या ठिकाणी इलेक्शन आहे. महाबाप जनतेने जो आशीर्वाद गेले मला 15 वर्ष दिलाय, 2.5 वर्ष उपजिल्हा म्हणून काम करत असताना दिलाय, तो आशीर्वादाच्या जीवावर येणाऱ्या 23 तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे. त्यासाठी 20 तारखेला सर्व ताकदीने महाविकासच्या प्रत्येक तारखेने कामाला लागावं आणि 23 तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस जल्लोष करण्यासाठी ही विजयाची सभा परत एकदा या ठिकाणी घेऊ, हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि उद्धव साहेबांना पुढे जायचं असल्यामुळे या ठिकाणी आपली सगळ्याची नतमस्तक एकदा होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि माता, मी आल्यानंतर पाहिलं की आम्ही सावलीत आणि तुम्ही उन्हात, तेव्हाच ठरवलं की खाली जाऊनच भाषण करायचं. हा पोलीस जरा ताई जरा असं ताई पोलीस ताई जरा मग साहजिकच आहे. काही जण म्हणाले की साहेब तुम्ही दिसणार नाही. म्हटलं मी दिसलो नाही तरी चालेल, पण माझं लोकांनी ऐकलं पाहिजे म्हणून मी फिरतोय. आणि जसं कोरोनाच्या काळामध्ये मी फेसबुक लाईव्ह केलं,
तुम्ही सगळ्यांनी ऐकलं म्हणून आणि म्हणूनच महाराष्ट्र वाचला. आज जे काही उपटचुंब इकडे उभे राहिलेले आहेत बाकीचे सगळे, एकूणच मी भारतीय जनता पक्षाला विचारतोय, मिंद्याने तर सोडून द्या, ते गद्दारच आहे. आज काही त्यांनी जाहिराती केल्या आहेत. त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढत होता पत्रकार नाही त्यांना खाली त्यावेळेला हालते सगळे भाजपच्या महाराष्ट्राच्या युनिटने सुद्धा महाराष्ट्राला पैसे नव्हते दिले, तर पीएम केअर फंडला पैसे दिले होते. हे तुमचं महाराष्ट्राचं प्रेम. महाराष्ट्र तळमळत होता, औषधं मिळत नव्हती, ऑक्सिजन मिळत नव्हता, हॉस्पिटल्स मिळत नव्हती. आपण संपूर्ण ताकदीनिशी लढत होतो तेव्हा हे सगळे भाजपवाले पीएम केअर फंडाला पैसे देत होते. आणि घोटाळा म्हणजे एवढा घोटाळा, आपल्यावरचे आरोप करताना त्यांचा एक उमेदवार तिकडे पश्चिम महाराष्ट्रात उभा आहे, त्याच्यावरती आरोप आहेत. हायकोर्टाने ताशेरे मारले, गोरे त्याचं नाव. मृत व्यक्तींवरती ते जिवंत आहेत असं दाखवून उपचार केले आणि त्याचे पैसे हडप करणारा हा भाजपचा उमेदवार. मग माझ्याकडचे उमेदवार बघा ना, इकडे लीनाताई आहेत, नितीन तर तुमचाच आहे, आपलाच आहे, तिकडे मनोहर भोवीर आहेत, तिकडे स्नेहल जगताप आहे, मध्ये प्रसाद भोवीर आहे. हे सगळे हाकेला कधी तुम्ही हाक मारा, हाकेला ओ देणारी माणसं आहेत, धावून येणारी माणसं आहेत. मी मुद्दामून इथे आलो कारण मला गद्दाराला गाडायचंच आहे, कोणत्याही परिस्थितीत गाडायचं. आणि नितीन, तुम्ही एका गोष्टीची आठवण करून दिली की मी ज्या क्षणी वर्षा सोडला आणि मी माझ्या घरी निघालो मातोश्रीला, मला तेव्हा पहिल्या प्रथम कोरोना झाला होता. डॉक्टरने सांगितलेलं एक ऑपरेशन झालेलं. डॉक्टर म्हणाले उद्धवजी काळजी घ्यायला पाहिजे कारण ऑपरेशन झाले, त्याच्यात करोना सारखा भयानक जो काही आजार आहे तो झालाय, तुम्ही जनतेत जाऊ नका. म्हटलं जनतेत जाणार नाही तर कुठे जाणार. मी निघालो, एका क्षणात वर्षा सोडला आणि मी मातोश्रीकडे निघालो. रस्त्यात तोबा गर्दी होती. अनेक जण आज सुद्धा मला सांगतात की उद्धवजी त्यावेळेला आमच्या घरातले सगळेजण रडत होते, आम्ही कोणी जेवलो नाही, आम्ही त्या रात्री झोपू शकलो नाही. हे सगळं महाराष्ट्र प्रेम मी एका बाजूला अनुभवतोय. त्याच क्षणी हा गद्दार टेबलावरती हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता. मला माझं व्यक्तिगत काही नाही, माझं काय व्हायचं आहे तुमच्यासाठी होईल, पण गद्दारी सेलिब्रेट करणारा हा आपला आमदार होऊ शकतो. बाकी दादागिरीचं माझ्यावरती सोपवा तुम्ही इथून नितीनला निवडून द्या. याला सांगतो तुला खडी फोडायला नाही पाठवलं ना, कारण एक तर गद्दार, सगळा चोरीचा मामला, आपलंच नाव चोरलंय, निशाणी चोरलंय आणि काय मोठं हसत फोटो लावलाय. चोर तो चोर वर शिरजोर. ही मस्ती ही उतरवायची नाही तर काय डोक्यात घेऊन फिरवायची. इकडे बाकीची जे काय कामं आता नितीन दादा तुम्हाला सांगत होता, 5 वर्ष आमदार होता, 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो, माझ्याकडे एकही कुठल्या इथलं विकासाचं काम घेऊन आला नाही. 2.5 वर्ष झाल्यानंतर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं, खोके घेऊन तिकडे गेला, म्हणजे जनतेला धोके आणि स्वतःला खोके. खोके घेऊन तिकडे गेल्यानंतर ठीक आहे माझ्यावरती आरोप करा, पण मग 2.5 वर्षामध्ये या कर्जत विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये किती विकास कामं केली, काय हिशोब आहे? कॉन्ट्रॅक्ट खूप दिली गेली. संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे गद्दारी झाले तिथे तिथे मी पाहतोय कॉन्ट्रॅक्ट खूप दिले गेले, पैसा दिला गेलाय, सरकारच्या तिजोरीतून पैसा दिला गेलाय, पण तो खालपणा आलेलाच नाही. मग कोणी खाल्ला पैसा?
50 खोक्यात आहे ना सुट्टे पैसे झालेले आहेत. 50 खोक्याचं काय कौतुक सांगताय? 50 खोके तर असे सुट्टे पैसे आहेत. हजारो कोटींनी यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे, महाराष्ट्र लुबाडलेला आहे. आज लीनाताई आपल्यासोबत उभे आहेत तिकडे पनवेल मधून. कशासाठी उभे आहेत? का या सगळ्यांच्या घरी वेळ जात नाही म्हणून विधानसभेत जायचे? जसा नितीन तुमच्यासाठी लढतोय, खरं म्हटलं तर निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले, साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही, निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो. आणि या नितीनकडे कदाचित त्यांच्या एवढे पैसे नसतील, तिकडे पैशाचा महापूर आहे, पैशाचा धबधबा आहे. पण या पैशाच्या महापुरामध्ये तुम्ही तुमच्या निष्ठेचा खडक मावून देणार आहात का पहाडासारखे उभे आहात? किती महापूर येऊ रे, अरे महापूर येतो आणि जातो. आता पैशांचा बाहेर येईल. पैसे देऊन मत विकत घेणारी ही अवलाद महाराष्ट्राला काय सुख देणार, काय समाधान देणार? आणि पैसे आता देतील आणि सगळीकडे होर्डिंग लागले, तुमच्याकडे लागलेत का? काम काय केले, काम भारी लागले, केले काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, पुढे लाचारी. काय नाही घरी म्हणजे गुवाहाटीला पाठवून द्या, गुवाहाटीला द्या पाठवून. या लीनाताईंना सुद्धा सांगतो की लीनाताई तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद देतो की अगदी शेवटच्या क्षणी मी यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी मी नक्की उमेदवार राहील, निवडून पण येईल, पण मला मी ज्या लोकांसाठी लढते, ज्या कामासाठी लढते ती त्यांनी मला लिहूनच दिलेली आहे की सरकार आल्यावरती दुसऱ्याच दिवशी मालमत्ता म्हणजे पनवेलमध्ये मालमत्ता करावर लावलेली 100% शास्ती व्याज माफी करणार. हवे की नको माफी पनवेलकरांनी ठरवायचे. लीनाताई ओरडते, लीनाताई भांडते, लीनाताई आंदोलन करते, पण ज्यांच्यासाठी ह्या लीनाताई झगडतायत त्या लोकांना ही मागणी मान्य करून घ्यायची असेल तर लीनाताईंना मत देतील. पुढची सुद्धा जी आहे की सिडको आणि महानगरपालिका दोघांकडून लागलेला डबल टॅक्स माफ करणार. खरं म्हणजे हे खरं आपण कर्जतमध्ये आहोत, पण पनवेलकरांना दाखवा जरा. मी कृपा करून सांगेन चॅनलवाल्यांना की पनवेलकरांना पण दाखवा की काय काय आम्ही करणार आहोत. लोढा पलावाला मालमत्ता करत दिलेली सवलत, त्यांना सवलत सिडको वसाहतीला पण द्यायला पाहिजे आणि ती दिल्याशिवाय राहणार नाही. कारण यांचे सगळे धनाढ्य, यांना पैसे पुरवणारे हे. त्याच्यानंतर गावठाण हद्दीतील घरांना दिलेली 65% मालमत्ता कर सवलत सिडको वसाहतीच्या 2.5 लाख मालमत्ता करांना सुद्धा देणार, मालमत्तांना सुद्धा देणार. हे याच्यावरती काहीतरी बोला ना. बटेंगे तो कटेंगे, हे तुम्ही बटेंगे हे तुम्ही बाटलेले आहे. हे गरीब एका बाजूला आणि श्रीमंत एका बाजूला. हे पाप या भाजपने त्यांच्या या गद्दारीने केलेलं आहे. कसलं बटेंगे आणि कसलं कटेंगे? अरे मी मुख्यमंत्री होतो, कोण कटला गेला इकडे, कोण बाटला गेला इकडे? मी सगळ्यांना घेऊन माझा महाराष्ट्र पुढे घेऊन चाललो होतो. मी कुठेही ना करोनाच्या उपचारामध्ये भेदभाव केला ना विकास कामामध्ये भेदभाव केला. महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी लॉकडाऊन असताना देखील 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांचे आपण आपल्या राज्यात आणत होतो. आणि आपल्या सरकारने गद्दारी करून पाडल्यानंतर हे सगळे उद्योग आणि आपल्या महाराष्ट्रातले उद्योग कुठे घेऊन गेले? जा नोकरीला, जा तिकडे, तुम्ही इकडे द्या या गद्दाराला मत आणि जा गुजरातला ढोकळा खायला. काय कशासाठी तुम्ही करताय? बरं, या सगळ्या गोष्टी पुन्हा मत मिळण्यासाठी पैसे तर दिले जातात असं मी ऐकलंय, पण गुंडागर्दी आणि दादागिरी चाललेली आहे, दहशतवाद. 4 दिवस राहिले सुखाने राहा. 4 दिवस राहिले, भोगून घे, नंतर तुला कधीही विधान भवनाचं दार बघायला मिळणार नाही आहे. आणि मग गावामध्ये नीट फिरायचं असेल तर मस्ती सोड आणि नम्रतेने वाग. जर का आता तू दादागिरी केलीस
आणि केवळ शिवसेनाच नाही तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला छळण्याचा प्रयत्न केला तर 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सगळे गद्दार आहेत. बघून घ्या काय करायचं ते. या ज्या काही आपण 4 जागा दिल्यात, मी आपले काँग्रेसचे पुढे गेलो त्याला खास धन्यवाद देतोय. याला खास धन्यवाद देतोय कारण पूर्ण ताकदीने आपल्या या 4ही शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी हे त्यांना विजयी करण्यासाठी उतरलेले आहेत. आणि मी त्यांना शब्द देतोय की तुम्ही जे काय मला मदत करताय ना, सरकार येऊ द्या, मी ही मदत माझ्या जाऊ देणार नाही. आणि हे स्वतः उमेदवार आहे तिथले असंच समजताय. याला म्हणतात एक निष्ठा, याला म्हणतात महाविकास आघाडी. आणि जे जे कोणी अपक्षानं असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करतायत ते सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत, ते सगळे गद्दार आहेत, हे आज मी जाहीर करतोय. अगदी शेका पक्षाच्या जयंतरावांना सुद्धा सांगतोय की जयंतराव, तुम्ही असा विचित्र काहीतरी कारभार करू नका. अलिबाग मध्ये मी माणुसकी दाखवली, तुमच्या कुटुंबियांसाठी मी जागा सोडली, कारण आपलं असं ठरलं होतं की उरणची जागा ही शिवसेना लढवणार. अलिबाग, पेण, पनवेल जर महाविकास आघाडी नीट झाली असती तर ते लढवणार होते. पण अलिबागची जागा मी मागे घेतल्यानंतर सुद्धा ना ते उरण मागे घ्यायला तयार, ना पेण, ना पनवेल, ना सांगोला. मग हे नाही चाललं, हे आघाडीचं काम नाही. लढायचंय तर सरळ लढूया आणि दोस्ती करायची तर उघड दोस्ती करूया. तुम्ही आम्हाला इकडे मदत करा, आम्ही तुम्हाला अलिबागला मदत करतो. येतील ना, सगळे निवडून येतील. पण आज जे संकट आलेलं आहे हे संकट केवळ कोणत्या एका पक्षावर नाही तर हे महाराष्ट्रावरती संकट आले. इकडे एक एक आमदार या महाराष्ट्र द्रोह्यांना रोखण्यासाठी तिकडे उभा राहणार आहे. आणि अशा वेळेला जयंतरावांनी ठरवायचं महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करायची का महाराष्ट्र प्रेमींना मदत करायची, ठरवा. आणि अपक्ष सुद्धा जे उभे राहिले त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही उगाच सुपारी घेऊन येऊ नका, कारण तुम्ही घेतलेली सुपारी कात्राला एक कर्जतवाले खंबीर आहेत, उरणवाले खंबीर आहेत, पेण पनवेलवाले खंबीर आहेत. सुपारी घेऊन पैशाचा तमाशा करू नका, कारण गद्दार जरी विकला गेला तरी माझा कर्जतकर विकला गेलेला नाही, जाऊ शकत नाही. आणि तो जर विकला गेला असता तर या भर उन्हामध्ये सकाळपासून माझी वाट बघत इकडे थांबलाच नसता, आलेच नसते, माता भगिनी सुद्धा आल्या नसत्या, नाही बांधव इकडे आले असते. काय हे घेऊ शकत नाहीत खोके? ज्यांनी खोके घेतले ते तुम्हाला काय आमिष दिलेले नाहीत त्यांनी. पण तुम्हाला माहितीये की जो स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करतो, ज्याला तुम्ही गेल्या वेळेला माझ्याचमुळे मत दिलं होतं, तो आपल्याशी गद्दारी करू शकतो, तो उद्या तुमचं काय सगळं आयुष्य सुजलाम सुफलाम करू शकतो असा विश्वास आहे तुम्हाला? ज्या काही गोष्टी आपण वचननामेत दिलेल्या आहेत, मुलींप्रमाणे मुलांना मोफत शिक्षण मी करून दाखवणार, महिलांना ज्या ज्या सरकारी बस सेवा आहेत त्या सगळ्या सरकारी बस सेवेमधून मोफत प्रवास मी देऊन दाखवणार, शेतकऱ्याला पुन्हा कर्जमुक्ती करून दाखवणार. अगदी इकडे जरी नसलं तरी मराठवाडा आणि इतरत्र जो काय आहे विदर्भ बाकीचा भाग, सोयाबीनला 7,000 रुपये हमी भाव मी देऊन दाखवणार आहे. 25 लाख पर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा ही आपण देणार आहोत. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही आपण लागू करून देणार आहोत. कितीतरी गोष्टी करायच्या आहेत, उद्योगधंदे इकडे आणायचे. आता मी हेलिकॉप्टरने येताना बघितलं की प्रचंड मोठा एअरपोर्ट होतोय. आता इथल्या जमिनीला भाव येतील, पण हे भाव आल्यानंतर तुम्हाला जर का फसवलं गेलं आणि इथली जागा जसं मुंबईत घशात घातली गेली तशी इथली जागा पण कोणाच्या घशात घालते? कोणाच्या? जरा मोठ्याने बोला ना, तुम्हाला कळले की नाही? आले ना या अदानीचं भूत तुम्हाला दिसायला लागले की नाही? काय करणार तुम्ही? तुमच्या 7 बारावर लिहून टाकलं अदानीचं नाव, कोणाकडे दान मागणार? आणि तेव्हा जर का हे गद्दार बूट चाटे त्यांचे बूट चाटत बसले तर तुम्हाला न्याय कोण देणार? तुम्हाला इथे रोजगार हवेत की नको आहेत? जे नितीन बोलले ते तुम्हाला सगळ्या सोयी हवेत की नको आहेत? लीलाताई ज्याच्यासाठी म्हणतायत त्या एक प्रश्न सोडून हवेत की नको आहेत? आणि मग हे करायचं असेल तर मग मशालीशिवाय दुसरा पर्याय नाही. मशालीशिवाय पर्याय नाही.
काँग्रेसला मी उघड धन्यवाद देतोय की या जिल्ह्यामध्ये एकही जागा आपण काँग्रेसला देऊ शकलो नाही, तरी सुद्धा तुम्ही सोबत राहिले. आणि हा समंजसपणा जसं काँग्रेसने इकडे दाखवलंय तसं आपण पूर्व विदर्भात दाखवलेलं आहे. आपण तिकडे नाही तशा जागा लढवतो, पण आता तुझं माझं करण्याची वेळ नाहीये. हे आपलं आहे आणि आपलं जर कोण लुटत असेल तर आपण एक होऊन त्याला ठोकला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे. म्हणून महाविकास आघाडी निर्माण झालेली. तुम्ही एवढ्या उन्हात आलेले आहात. या नुसत्या भगव्या टोप्या आहेत की मशाली आहेत? या मशाली धगधगलेल्या आहेत का नुसत्या हातातल्या थर्माकोलच्या मशाली आहेत? पेटलेल्या आहेत. मग हे चारही उमेदवार रायगड मधले चारही पाचही काय स्नेहलताई या चारही जागा आणि नितीन आणि तिकडे सगळीकडे गद्दारच गद्दार आहेत. मला एकच पाहिजे, एक चित्र मला या कर्जतमध्ये बघायचं. दाखवणारा जसं माझं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर हा गद्दार दारूचा ग्लास घेऊन टेबलावरती नाचला होता, तसा पराभव करून माझा कर्जतकर नाचला पाहिजे. गद्दाराचा पराभव करून माझा कर्जतकर नाचला पाहिजे. त्याच्या म्हणजे शब्दशः घेऊ नका, पण त्याच्या उरावरती नाचला पाहिजे. आणि एवढी तयारी आहे, हिंमत आहे. पैसे वाटले तर, दादागिरी केली तर, मशालीची धग दाखवणार. ठीक आहे, मग मला वाटतं जास्त बोलण्याची गरज नाही, कारण मला इथून परत मुंबईमध्ये जायचंय. कारण काल परवाकडे मी कुठेतरी बोललो की जसजसं निवडणुकीचा प्रचार संपण्याची वेळ येते तसं आपल्या मराठीत एक म्हण आहे, रात्र थोडी सोंग फार. पण आता राजकारणात नवीन म्हण आहे, रात्र थोडी आणि ढोंग फार. हे ढोंगी सगळे जे आहेत आपल्याबद्दल आता आहे ना, जो काही खोटं प्रेम आलेलं आहे त्या प्रेमाचा तुकडा पाडण्यासाठी मला आता मुंबईला जावं लागतं. कारण मुंबईत सुद्धा माझी 1-2 सभा आहेत. पण इथल्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आणि तूर्त आपली मी रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र न्यूज 9 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करा.